पहा मित्र हो, तुम्ही कचरा टाकणं इथं बंद केला तर पहा मुलं कशी क्रिकेट खेळू राहिले. पाहिलं का? असं घाण कुठं करा जाऊ नका, जेणेकरून परिसर स्वच्छ अस्वच्छ होईल. त्या पहा इथं सुंदर एवढं जागा ग्राउंड झालेली आहे. पहा पोरं कशी मस्त क्रिकेट खेळू राहिले, किती मस्त आनंद घेऊ राहिले. त्याच्यामुळं आपला परिसर स्वच्छ ठेवायचा. हे बा कसं मस्त चालू इकडे क्रिकेट खेळणं, काही बसून आनंद घेऊ राहिले. आणि इकडे आता क्रिकेट मस्त जोरात चालू आहे बा. खेळा पोराव खेळा. या बा वा 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 वा, काम मस्त चालू आहे गाडी. तिथे बा तिकडे बॉल गेला, हे बॉल आला. पाहिलं का मित्र हो, पुरं ग्राउंड साफ झालेलं आहे आणि आपल्या मुलांना खेळायला आहे ना एक ग्राउंड झालेलं आहे इथं मस्त. आणि क्रिकेटला बिचाऱ्यांना ग्राउंड नव्हतं पहिलं, आता मस्त ग्राउंड झालंय पा मोकळं चाकळं. पहिलं असा कचरा पडायचा इकडं, पूर्ण परिसर असा अस्वच्छ होऊन जायचा, पुरा घाण एकदम कचरा. पण आता मोकळं मैदान झालेलं आहे आणि मुलं अशी क्रिकेट खेळतात, किती आनंद घेतात पा. तर हेच सांगणं आहे मित्र माझं, परिसर कधीच घाण ठेवू नका, स्वच्छ ठेवा, जेणेकरून आपल्या मुलांना काही खेळायला ग्राउंड राहिले पाहिजे. जिकडे वाव तिकडं अस्वच्छ ग्राउंड सगळे घाण झालेले. आणि मग मुलांची खेळाची परेशानी, कुठे खेळतील काय खेळतील, फालतूगिरीमध्ये मग वेळ वाया घालतात. पण आता त्याला ग्राउंड झालं तर क्रिकेट खेळायला लागले, क्रिकेटमध्ये आनंद घेऊ राहिले, फालतू काही गोष्टीपासून दूर राहू राहिले. असं पाहिजे पहा मित्रांनो. या पहा किती आनंद घेऊ राहिले मुलं. तर कसं वाटलं तुम्हाला का? तर असं कुठं पण आपल्या परिसरामध्ये घाण जागा असेल, तिला ते रिकामं मैदान पडेल असेल, तिला कचरा नका टाकू. आता मस्त आणि ते स्वच्छ ठेवा, म्हणजे आपल्या मुलांना खेळायला काहीतरी राहीन पा. कारण दिवसांदिवस मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंगी होत चालल्यात आणि अशा मोठ्या बिल्डिंगी झाल्यामुळे जागा पूर्ण व्यापून चालली, मुलांना खेळायला काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळे आता हे पा इथं कचरा टाकणं बंद झाला तर मुलांना खेळायला पा ग्राउंड झालेले. मला खूप आनंद वाटायला लागला मित्र हो. मुलं इतके छान प्रकारे इथं क्रिकेट खेळू राहिले. आणि तुम्ही पण कुठं आसपास कचरा घाण पडत असेल तर तिथं बंद करा, ग्राउंड करा, मुलांना खेळायला जागा राहू द्या, आहे की नाही. पा मला तर भारी वाटलं. आणि असंच आपला परिसर आपला शहर स्वच्छ राहू द्या. पा वा वा वा, काय बेस्ट आहे बा. ए बा बॉल इकडे आला बा, हा मुलगा पळत चालला बा आता बॉल घ्यायला. वा वा हा हो, खेळा 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 बिंदास खेळा, युट्यूबवर हा. पहा बरं मित्र हो, किती मस्त आनंद घेऊ राहिले. कशाला टाकता बरं कचरा आणि कशाला घाण करता? आपल्या मुलांची काळजी घ्या, आहे की नाही. मला इतकं मस्त वाटलं बा, फ्रेश वाटायला लागलं वातावरण. संध्याकाळचे पहा आता 7 वाजून राहिलेत तरी मुलं एकदम खेळू राहिले. थोडं मोबाईलपासून दूर राहतील, फालतू गोष्टीपासून दूर राहतील, वाईट व्यसनापासून दूर राहतील, आहे की नाही. आणि मस्ताने आनंद घेतील. तर असंच आहे पहा मित्र माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं, परिसर स्वच्छ ठेवा, आहे की नाही. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ माझा? मला कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.